नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश उईके योहानॅस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नुकताच आयोगाद्वारे गट ब आणि गट क या परीक्षेसंदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली. त्यानुसार आता गट ब आणि गट क या परीक्षांचे पॅटर्न आणि सिलेबस यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्वपरीक्षेतील जे बदल झालेले आहेत ते जाणून घेऊ. इथे मी 3 परीक्षा दर्शवलेल्या आहेत. पहिली आहे गट ब संयुक्त परीक्षा. त्यामधून PSI, STI, ASO आणि SR अशी 4 पदे भरल्या जात होती. दुसरी परीक्षा दर्शवलेली आहे गट क संयुक्त परीक्षा. त्यामधनं टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, एक्साईज PSI, क्लर्क टायपिस्ट आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर अशी 5 पदे भरल्या जात होती. त्यानंतर तिसरी जी परीक्षा आहे ती म्हणजे AMVI गट क परीक्षा. त्यामधनं AMVI हे एक पद भरलं जात होतं. त्यालाच आपण म्हणतो असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. तर म्हणजेच काय, या 3 परीक्षामधनं ही अशी विविध 10 पदे भरल्या जात होती आणि या तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या व्हायच्या. आता या तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या न होता त्यांच्या जागी फक्त एकच परीक्षा असणार आहे. त्याला नाव देण्यात आलं आहे संयुक्त परीक्षा गट ब व गट क. म्हणजेच काय, 3 परीक्षा वेगवेगळ्या न होता एकच परीक्षा होणार आणि त्यामधनं ही विविध 10 पदे आता भरल्या जाणार आहे. तर हा सर्वात मोठा बदल आहे यामध्ये केलेला. पॅटर्नमध्ये काही बदल झालेला आहे का, तर पॅटर्नमध्ये काही बदल झालेला नाही आहे. सुरुवातीला मी तुम्हाला जो जुने पॅटर्न आहे ते दाखवतो. ग्रुप बीचा पॅटर्न इथे दर्शवलेला आहे, तसंच ग्रुप सी परीक्षांचा म्हणजे गट क परीक्षांचा आणि तसंच AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याचाही पॅटर्न दर्शवलेला आहे. प्रश्नसंख्या किती होती, तर 100. एकूण गुण 100 होते. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा होता आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय या प्रकारचे होते. आणि असाच पॅटर्न हा ग्रुप सीचा गट कचाही होता आणि सेम पॅटर्न हा AMVI पूर्वपरीक्षेचा होता. मग ओल्ड पॅटर्ननुसार आता नवीन पॅटर्न काही वेगळा आहे का, तर नाही. नवीन पॅटर्नमध्येही प्रश्नसंख्या 100च आहे. एकूण गुण 100 आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या प्रकारचेच आहे. म्हणजेच काय, नवीन पॅटर्नमध्ये काही बदल झालेला नाही आहे, तो जुन्यासारखाच आहे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये काही बदल आहे का, यस, एक स्मॉल बदल झालेला आहे. तो बघूया कुठला. तर इथे मी जुनी नकारात्मक गुणदान पद्धत दाखवलेली आहे आणि खाली दाखवलेली आहे नवीन नकारात्मक गुणदान पद्धत. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, पहिलं वाक्य काय आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणातून वजा किंवा कमी केल्या जाणार. तर पहिलं स्टेटमेंट जसं तसं तुम्ही इथे वाचू शकता. दुसरं स्टेटमेंट आहे जिथे बदल झालेला आहे. पहिल्यांदा आपण जी जुनी स्कीम होती ते वाचून घेऊया की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर हे चुकीचे समजण्यास येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधनं वजा किंवा कमी करण्यात येईल, असं स्टेटमेंट आहे. तर यामध्ये एक ॲडिशन आहे, ते म्हणजे बघा की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास तसेच ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, खूप महत्त्वाचं हे वाक्य लक्षात घ्या, तर अशा प्रश्नाचे उत्तर हे चुकीचे समजण्यात येऊन उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणातून वजा किंवा कमी केले जाणार आहे. म्हणजेच काय की समजा 4 पर्याय आहे, त्यामधनं B पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि तो तुम्ही टिकी केला पण तो संपूर्ण वर्तुळ चिन्हांकित नाही केला, तरीही तो प्रश्न आता किंवा त्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं समजण्यात येणार आहे आणि त्याला तुम्हाला नकारात्मक मार्क देण्यात येतील. तर विद्यार्थ्यांना आता माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी जे काही वर्तुळ आहे ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे चिन्हांकित करावे. तर हा होता निगेटिव्ह मार्किंगमध्ये असलेला फरक किंवा झालेला बदल. त्यानंतर बघा, अभ्यासक्रमात काही बदल झालेला आहे का, तर जुना अभ्यासक्रम इथं मी पहिले दाखवलेला आहे. गट ब आणि गट क या परीक्षेसाठी जो जुना अभ्यासक्रम होता तो सारखाच होता. फक्त AMVI गट क जी एक्झाम होती जी पूर्वी वेगळी व्हायची, त्याचा जो सिलेबस होता तो वेगळा होता. कारण ही जी पोस्ट आहे ती टेक्निकल पोस्ट आहे आणि टेक्निकल पोस्टसाठीचं जे काही नॉलेज आहे ते त्यामध्ये विचारलं जायचं, पूर्वपरीक्षेमध्ये विचारलं जायचं. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं किंवा मग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालं किंवा मेकॅनिकल डिप्लोमा झालं किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा झाला, तर त्यासंबंधीचे जे चालू घडामोडी संबंधी असे काही प्रश्न आहे
हे प्रिलिममध्ये विचारले जायचे. आता बघा बदल आहे का यामध्ये? हां, स्मॉल बदल आहे, ते बघूया. चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, असं जुन्या अभ्यासक्रमामध्ये वाक्य दिसतंय तुम्हाला. नवीन अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिसणार की चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. तर इथे महाराष्ट्रासह हा एक शब्द पुन्हा एकदा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर हा मला बदल तर वाटत नाही आहे, कारण यापूर्वीही असं तर नव्हतं की महाराष्ट्राचा हा शब्द नव्हता तर महाराष्ट्रावर करंट अफेअर किंवा चालू घडामोडीचे प्रश्न विचारले गेलेले नाही. तर भारतातील म्हणजेच काय, महाराष्ट्रातील तर होणारच, तर ते ग्राह्य होतं. तर हा बदल नाही, फक्त महाराष्ट्राचा हा शब्द आला आहे त्या कारणाने मी तुम्हाला तो समजून सांगतो आहे. त्यानंतर बघा इथे बदल झालेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन व ग्राम व्यवस्थापन असा एक घटक दिला होता. तर त्याच्या जागी आता राज्यशास्त्र असं देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, आता राज्यशास्त्राचा जो आवाका असतो किंवा अभ्यासक्रम असतो हा नागरिकशास्त्रापेक्षा कधी जास्त असतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना आता पूर्वपरीक्षेला नागरिकशास्त्राच्या पलीकडे इतर घटकांचाही अभ्यास करावा लागणार. इथे थोडा अभ्यासक्रम वाढलेला आहे असं आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर जे घटक आहे म्हणजे इतिहास झाला, भूगोल झाला किंवा अर्थव्यवस्था आहे किंवा सामान्य विज्ञान आहे, यामध्ये काही बदल नाही आहे. हे तुम्ही जसं तसे तिथे बघू शकता. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था, त्यानंतर सामान्य विज्ञान, यामध्ये काहीच बदल नाही. 7वा जो पॉईंट आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित, हा पहिले एकत्रित होता जुन्या अभ्यासक्रमामध्ये. तर नवीन अभ्यासक्रमानुसार त्याचे 2 पॉईंट बनवण्यात आलेले आहेत. एक म्हणजे कुठला, अंकगणित 7वा पॉईंट, आणि 8वा जो पॉईंट आहे तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. म्हणजे त्यामध्ये काही बदल नाही आहे, फक्त ते जे काही एकत्रित पॉईंट होते दोन्ही ते आता 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये दर्शवण्यात आलेले आहे. सर्वात मोठा जो बदल आहे तो आहे इथे 5व्या पॉईंटचा. म्हणजे इथे आता नव्याने एक राज्यशास्त्र असा एक घटक आलेला आहे, किंवा असं म्हणू शकतो की नागरिकशास्त्राची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली आहे. आता तुम्हाला इतर घटकही वाचावे लागतील. तर हा होता पूर्वपरीक्षेमधील अभ्यासक्रमामधील बदल. तर इथपर्यंत आपण बघितलं की पूर्वपरीक्षेमधील जो पॅटर्न होता त्यामध्ये काही बदल झाला आहे का, तर पॅटर्नचा तर बदल झालेला नाही. त्यानंतर अभ्यासक्रमात काही बदल झालेला आहे का, बदल झालेला आहे, पण तो स्मॉल बदल आहे, ठीक आहे, खूप कमी आहे. त्यानंतर नकारात्मक गुण पद्धती जी होती त्यामध्येही एक बदल झालेला आहे. जसं जो वर्तुळ असतो तो जर पूर्णपणे चिन्हांकित केला नसेल तर विद्यार्थ्यांना त्याचा आता निगेटिव्ह मार्किंगनुसार तुमचे मार्क निगेटिव्ह जाणार. आता मुख्य परीक्षेतील काही बदल बघूया. सर्वात महत्त्वाचे बदल झाले आहेत ते मुख्य परीक्षेत झालेले आहे. आता इथे मी जुनी परीक्षा योजना दर्शवलेली आहे. गट ब ची सुरुवातीला बघू काय होती. तर गट ब मध्ये 2 पेपर होते, पेपर 1 आणि पेपर 2. पहिला जो पेपर होता तो संयुक्त पेपर होता आणि दुसरा जो पेपर होता तो स्वतंत्र पेपर होता, ठीक आहे. म्हणजेच काय की ज्या पोस्ट भरल्या जायच्या गट ब या परीक्षेमधनं, म्हणजेच PSI, STI, ASO आणि SR, तर या 4ही पदांचा जो पहिला पेपर आहे तो तर संयुक्त होता, पण दुसरा पेपर हा स्वतंत्र व्हायचा. प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा होता, म्हणजेच एकूण परीक्षा ही 400 गुणांची होती. करेक्ट, इथे लिहिलेलं आहे 400 गुणांची आहे. आता पहिला जो पेपर आहे त्यामध्ये कुठकुठले घटक होते, तर मराठी, इंग्रजी आणि तिसरा होता सामान्य ज्ञान. तर इथे मी आता बॉक्स करतो आहे कारण सामान्य ज्ञान या घटकामध्ये एक बदल झालेला आहे, तो पुढे बघूया. किती प्रश्न होते मराठीचे, तर प्रश्नसंख्या 50 होती. इथे लक्ष द्या प्रश्नसंख्यावर, कारण इथेही बदल झालेला आहे. इंग्रजीमध्ये 30 होती आणि सामान्य ज्ञान 20 प्रश्न विचारले जायचे. हे जुनी पद्धती सांगतो आहे मी, नवीन पद्धती पुढे काय आहे हे समजून सांगण्यासाठी जुनी पद्धती मी तुम्हाला पहिले समजून सांगतो आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर होता, जसं मी यापूर्वी बोललो की दुसरा पेपर हा प्रत्येक पदानुसार वेगवेगळा व्हायचा किंवा स्वतंत्र व्हायचा. त्यामध्ये काय विचारलं जायचं, सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. म्हणजे त्या पदा रिलेटेड जे काही कंटेंट होते किंवा जे काही घटक होते ते त्या अभ्यासक्रमात होते. 100 प्रश्न होते 200 मार्कांसाठी. इथे एक प्रश्न हा 200 मार्काचा होता, ठीक आहे. आणि कालावधी दोन्ही पेपरचा 1-1 तासाचा, म्हणजेच काय 60 मिनिटांचा होता. तर हे होती गट ब मुख्य परीक्षा जुनी परीक्षा योजना. त्यानंतर गट क मुख्य परीक्षा जुनी परीक्षा योजना काय आहे ते बघूया. गट क मध्ये पुन्हा एकदा 2च पेपर होते, पेपर 1 आणि पेपर 2. पण इथे गुण जे होते ते 100 आहेत. गट बला हेच गुण 200 आहेत, म्हणजे एकूण परीक्षा ही 200 मार्कांची आहे. पुन्हा एकदा गट क मधूनही 5 पदे भरल्या जातात. पहिलं आहे एक्साईज सब इन्स्पेक्टर,
टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि क्लर्क टायपिस्ट. तर या पाचही पदांचा जो दुसरा पेपर होता तो स्वतंत्र पेपर होता. पहिला पेपर तर संयुक्त होता, पण दुसरा पेपर हा स्वतंत्र पेपर होता. पहिल्या पेपरमध्ये 2 घटक होते, एक म्हणजे मराठी आणि दुसरा म्हणजे इंग्रजी. गडबला जर बघितलं तर पहिल्या पेपरमध्ये 3 घटक होते, मराठी, इंग्रजीसोबत सामान्य ज्ञान. इथे जर आपण प्रश्नसंख्या बघितली तर 60 प्रश्नसंख्या आहे मराठीची आणि 40 प्रश्नसंख्या आहे इंग्रजीची, जी गडबची जी प्रश्नसंख्या आहे मराठी इंग्रजीची त्यापेक्षा वेगळी आहे. आणि दुसरा जो पेपर होता तो पेपर तर प्रत्येक पोस्टचा किंवा पदानिहाय स्वतंत्र व्हायचा. तर तोही एकदा पुन्हा सामान्य क्षमता चाचणी, पदासंबंधीचे व पदासंबंधीचे व विषयासंबंधीचे ज्ञान. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम हा त्या पदाला अनुसरूनच डिझाईन करण्यात आलेला होता. पुन्हा एकदा दोन्ही जे पेपर होते ते 1-1 तासाचे म्हणजे 60-60 मिनिटांचे होते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ प्रकारचे होते. आता नवीन परीक्षा योजना कशी आहे? नवीन परीक्षा योजनेत तर आता गडब आणि गटक ही आता एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यानुसार बघा, यामध्येही 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्ही पेपर हे 200 मार्कांचे आहे. म्हणजे गडबनुसार गुणांच्या बाबतीत काही बदल नाही, पण गटकनुसार गुणांच्या बाबतीत बदल आहे. कारण गटकला पेपर 1 आणि पेपर 2 हे 100-100 गुणांचे होते, आता इथे 200 गुणांचे करण्यात आलेले आहे. एकूण परीक्षा झाली आहे 400 मार्कांची. तर पेपर 1 जो आहे त्यामध्ये कुठकुठले घटक आहे? तर 2 घटक आहे, मराठी आणि इंग्रजी. तर मग इथे तुम्हाला गटकनुसार काही बदल दिसणार नाही. कारण गटकला जो पेपर 1 होता, जो संयुक्त पेपर होता प्रत्येक पदांचा, त्यामध्ये 2च घटक होते, मराठी आणि इंग्रजी. पण गट ब नुसार बदल आहे, कारण गट बला जो पहिला पेपर होता त्यामध्ये सामान्य ज्ञान हाही एक घटक होता. म्हणजे सामान्य ज्ञान हा घटक आता नसणार आहे नवीन पद्धतीनुसार किंवा नवीन परीक्षा योजनेनुसार. प्रश्नसंख्या जर विचारात घेतली तर प्रश्नसंख्या आहे मराठीची 50 आणि इंग्रजीची आहे 50. गडबनुसार मराठीची जी प्रश्नसंख्या ती तितकीच आहे, कारण सुरुवातीलाही जुन्या पद्धतीनुसारही 50च प्रश्नसंख्या होती. गटकनुसार प्रश्नसंख्या ही कमी झालेली आहे, कारण गटकला मराठीचे 60 प्रश्न होते, आता इथे 50 प्रश्न करण्यात आलेले आहे. इंग्रजीच्या प्रश्नांची संख्या जर बघितली तर आता इथे 50 करण्यात आलेली आहे. गडबला हीच प्रश्नसंख्या फक्त 30 होती आणि गटकला इंग्रजीची प्रश्नसंख्या ही 40 होती. तर ओव्हरऑल जर दोन्हींचा विचार केला, गडब आणि गटकच्या जुन्या परीक्षा योजनेचा, त्यानुसार दिसत आहे की नवीन परीक्षा योजनेमध्ये इंग्रजींच्या प्रश्नांची संख्या ही वाढलेली आहे. तर आपण असं म्हणू शकतो की इंग्रजीचं वेटेज वाढलेलं आहे नवीन परीक्षा योजनेमध्ये. तर विद्यार्थ्यांनी इथे लक्ष देण्याची गरज आहे. परीक्षेचा कालावधी 1 तासाचाच आहे, इथे काही बदल नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेच आहे. दुसरा जो पेपर आहे, खरा बदल झालेला आहे दुसऱ्या पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जसं यापूर्वी सांगितलं, गट ब परीक्षा असू द्या किंवा गटक परीक्षा असू द्या, दोन्ही परीक्षांमध्ये जो पेपर 2 होता हा स्वतंत्र पेपर होता. म्हणजेच काय, जी पदे भरल्या जायची गटब आणि गटक यामधनं जी विविध पदे भरल्या जायची त्या पदांचा दुसरा जो पेपर होता पेपर 2 हा वेगवेगळा व्हायचा, स्वतंत्र व्हायचा. पण आता नवीन परीक्षा योजनेनुसार दुसरा पेपर हा संयुक्त आहे, फक्त एक पद सोडलं तर AMVI. जी 10 पदे आहेत, 10 पदापैकी 9 पदांसाठी आता दुसरा पेपर जो आहे तो संयुक्त असेल आणि एक जे पद आहे AMVIचं त्याच्यासाठी हा स्वतंत्र होणार आहे, कारण ते टेक्निकल पोस्ट आहे. त्यासंबंधी जे काही नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे ते चेक करण्यासाठी तो स्वतंत्र पेपर होणार आहे. तर हा एक सर्वात मोठा बदल मुख्य परीक्षेत करण्यात आलेला आहे. पहिला पेपर तर संयुक्त होता, आताही संयुक्त आहे, पण दुसरा पेपर हा ज्या 9 पोस्ट असतील आता एकूण त्यांसाठी संयुक्त होईल. फक्त AMVI या पदासाठी हा वेगळा होणार किंवा स्वतंत्र होणार. परीक्षेचा कालावधी 1 तास सारखाच आहे आणि जे स्वरूप आहे प्रश्नपत्रिकेचे ते आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे सारखेच आहे, यामध्ये काही बदल नाही. या स्टेजनंतर पोलीस उपनिरीक्षक जे पद आहे, म्हणजेच आपण त्याला PSI म्हणतो, त्यासाठी पुन्हा एकदा शारीरिक चाचणी 100 गुणांची आहे व मुलाखत 40 गुणांची आहे. जो रिसेंट चेंज होता यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये तो म्हणजे असा की शारीरिक चाचणी ही क्वालिफाईंग करण्यात आली होती. म्हणजेच अर्था त्याची 60% होती, म्हणजे 60 गुण तुम्हाला घ्यायचे होते, करेक्ट. तर यासंबंधी काही आयोगाने किंवा या नोटिफिकेशन काही भाष्य केलेलं नाही आहे, पण आपण जुन्याच पद्धतीचं विचारात घेऊन चालूया की ते क्वालिफाईंग नेचरचंच असणार आहे.
निगेटिव्ह मार्किंगमध्ये काही बदल आहे का? तर तोच बदल आहे जो पूर्वपरीक्षेत झालेला आहे. म्हणजेच काय की ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर त्याचे गुण वजा केले जातील. किती गुण? तर 1/4 किंवा 25% इतके गुण. त्यानंतर बघा आता हे होतं पॅटर्नबद्दल किंवा परीक्षा योजनेबाबत. आता अभ्यासक्रमात काही बदल आहे का? तर पेपर 1 ज्यामध्ये 2 घटक आहेत, एक आहे मराठी आणि इंग्रजी. तर या मराठी आणि इंग्रजीच्या घटकांमध्ये अभ्यासक्रमामध्ये काहीच बदल नाही. गट ब परीक्षा असू द्या किंवा गट क परीक्षा असू द्या, दोन्हींसाठी मराठी आणि इंग्रजी वाचावं लागायचं. तर त्यानुसार जे काही अभ्यासक्रम होते ते अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी जशा तसे या नवीन अभ्यासक्रमात असणार आहे. म्हणजे यामध्ये काही बदल नाही. खरे बदल झालेले आहे ते बदल झालेले आहे पेपर 2साठी. कारण यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की दुसरा जो पेपर होता, मग गट बचा असू द्या किंवा गट कचा असू द्या, तो प्रत्येक पदानिहाय वेगवेगळा व्हायचा, स्वतंत्र व्हायचा. त्या कारणाने त्या पेपरमध्ये त्या पदाला आवश्यक असं जे ज्ञान होतं त्यासंबंधी अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आलेला होता. आता त्या पदासंबंधीचे जे काही अभ्यासक्रम आहे तर ते आता नसून एक कॉमन असा एक सिलेबस तयार करण्यात आलेला आहे. पदासंबंधीचे जे काही वेगवेगळे लॉज होते किंवा आपण म्हणू शकतो ॲक्ट होते, तर हे सगळे आता काढण्यात आलेले आहे आणि एक कॉमन असा सिलेबस डिझाईन करण्यात आलेला आहे. तो आपण बघूया काय आहे. तर सुरुवातीला इथं मी नवीन अभ्यासक्रम दर्शवलेला आहे. त्यामध्ये एकूण 8 घटक आहे. पहिला घटक आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. दुसरा आहे चालू घडामोडी. तिसरा आहे अंकगणित व सांख्यिकी. चौथा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. पाचवा आहे भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. सहावा आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. पर्यावरण एक त्यामध्ये दिसतं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आणि 8वा पॉईंट आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. तर असा हा नवीन अभ्यासक्रम आहे. तो तुम्ही एकदा डाउनलोड करू शकता आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन. बदल काय आहे ते आपल्याला बघणे आवश्यक आहे. तर कोणते घटक काढले सुरुवातीला हे बघूया. तर इथे मी तुम्हाला समजून सांगताना ग्रुप बी म्हणजेच काय गट ब यासंबंधी जे सिलेबस होते त्यामधनं कुठल्या गोष्टी काढल्यात ते पहिले सांगतो आहे. सुरुवातीला सर्वात पूर्वी की जे घटक काढला गेलेला आहे तो म्हणजे लॉ, म्हणजेच आपण त्याला कायदे म्हणतो. कायदे जर ऐकले तर आपल्या डोक्यात येतं PSIचे कायदे, बरोबर. तर PSIचे कायदे आता काढण्यात आलेले आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर एक पद होतं त्याला आपण म्हणतो की SR म्हणजे सब रजिस्ट्रार, दुय्यम निबंधक. त्यासंबंधीचेही काही कायदे होते, जसं नोंदणी अधिनियम आहे किंवा महाराष्ट्र नोंदणी नियम आहे. तर हे स्पेसिफिक जे काही ज्ञान होतं किंवा अभ्यासक्रम होता हाही आता काढण्यात आलेला आहे. म्हणजेच काय SR आणि PSI यासंबंधीचे लॉ जे होते ते काढण्यात आलेले आहे. तसंच PSIला मानवी हक्क व जबाबदाऱ्या असा एक घटक होता, तोही आता काढण्यात आलेला आहे. त्यानंतर एक आणखी महत्त्वाचा बदल म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आता तुम्हाला मुख्य परीक्षेला नसणार आहे. जो यापूर्वी होता महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर भरपूर प्रश्न विचारले जायचे. तर आता महाराष्ट्राचा इतिहास हा मुख्य परीक्षेला नसणार आहे, तो पूर्णपणे काढण्यात आलेला आहे. तर हे होते ग्रुप बी या पदांसाठीचं जे एक अभ्यासक्रम होते त्यामधनं कुठले घटक काढण्यात आले ते मी सांगितले. आता इथे मी तुम्हाला ग्रुप सी यांच्या अभ्यासक्रमातील कुठले घटक काढण्यात आले ते सांगतो आहे. इथे तुम्ही वाचू शकता की उद्योग विकास नियमन अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमाची नोंदणी किंवा मग बाकी पॉईंट्स आहेत. तर हे जे काही पॉईंट्स आहे हे होते संबंधित इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचा जो मेन्सचा पेपर व्हायचा त्यासंबंधीचं नॉलेज किंवा अभ्यासक्रम हा होता. तर हेही आता काढण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल वॉल्यूम 1 आणि बाकीचे. तर हे जितकेही काही घटक होते हे होते एक्साईज सब इन्स्पेक्टर यासंबंधी. ठीक आहे, तर आता हेही घटक काढण्यात आलेले आहे. त्यानंतर इथं तुम्ही वाचू शकता विमा विषयक ज्ञान, त्यानंतर विमा संचालनाची माहिती, नागरिकांची सनद. तर हे होते टेक्निकल असिस्टंट एक पद आहे, त्याला म्हणतो आपण डायरेक्टरेट ऑफ इन्शुरन्स यासंबंधी. तर हेही जे घटक आहे आता ते काढण्यात आलेले आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे पुस्तपालन व लेखाकर्म, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी. हे होते क्लर्क टायपिस्ट या पदासंबंधीचा जो अभ्यासक्रम होता त्यामध्ये, तर तोही आता काढण्यात आलेला आहे. तर हे होते घटक जे ग्रुप सी या परीक्षांचे होते, जे आता काढण्यात आलेले आहेत, ते यापुढे आता अभ्यासक्रमात नसतील.
मग आता कुठले घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे किंवा वाढले असं म्हणू शकतो? आता बघा, पूर्वी महाराष्ट्राचा भूगोल होता, आता इथे लिहिण्यात आलेल्या भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आणि इथे शब्द आहे महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल. सुरुवातीला इथं वाक्य होतं महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. ठीक आहे. आता इथे प्राकृतिक भूगोल जेव्हा म्हणतोय याचा अर्थ आता विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित आहे की त्यांनी प्राकृतिक भूगोल वाचावा. त्याची हिंट म्हणजे बघा, पुढे हवामानशास्त्र असं लिहिलेलं आहे. यापूर्वी हवामान असा शब्द होता, तर हवामानशास्त्र आलं म्हणजे काय की त्या हवामानासंबंधी तुम्हाला आता टेक्निकल नॉलेज माहिती असणं आवश्यक आहे असं आयोगाला अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, विविध भूरूपे हाही एक नवीन टॉपिक आहे, पॉईंट आहे जो नव्याने ॲड करण्यात आलेला आहे, जो यापूर्वी जुन्या सिलेबसनुसार नव्हता. तर म्हणजेच काय, पहिले विद्यार्थी महाराष्ट्राचा भूगोलच अभ्यासायचे, आता त्यांना भारताचा भूगोलही अभ्यासायचा आहे. त्या पलीकडे प्राकृतिक भूगोलाविषयींचेही काही घटक आहेत तेही अभ्यासावं लागणार आहे. त्यानंतर पर्यावरण हा पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात आलेला घटक आहे, जो यापूर्वी ग्रुप सी किंवा ग्रुप बी या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता. आणखी काय ॲडिशन झालेली आहे, तर सामान्य बुद्धिमत्ता असा एक पॉईंट होता, त्यामध्ये आता आकलन हा एक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. आकलन म्हणजे काय, आपण जसं इंग्रजीचं पॅसेज किंवा मराठी पॅसेजचं आकलन करतो, बरोबर आहे. म्हणजे इंग्रजीचा किंवा मराठीचा पॅसेज दिलेला असतो आणि आपल्याला एक प्रश्न विचारलेला असतो आणि तो पॅसेज समजून आपण त्याचं उत्तर देतो. तशा पद्धतीचे कदाचित इथे प्रश्न विचारला जातील विद्यार्थ्यांना. त्यानंतर चालू घडामोडी महाराष्ट्रासह, पुन्हा एकदा हा बदल तर नाही, पण महाराष्ट्रासह हा शब्द आहे, त्या कारणाने मी इथे दाखवतो आहे. नवीन शब्द तो समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पूर्वी अंकगणित होतं, तर इथे आता नव्याने एक सांख्यिकी आलेलं आहे. तर आता म्हणजेच काय, स्टॅटिस्टिक म्हणतात त्याला. तर विद्यार्थ्यांना आता स्टॅटिस्टिक्सचं बेसिक नॉलेजही वाचणे आता आवश्यक राहील. आणखी बघा, सामान्य विज्ञान हाही एक घटक ॲड करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत तंत्रज्ञान हा नव्याने ॲड करण्यात आलेला आहे. तंत्रज्ञान यापूर्वी नव्हता. सामान्य विज्ञान म्हणजे काय की भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र, बॉटनी. तंत्रज्ञानात काय काय येतं, तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती व प्रणाली व त्याचे उपयोजन, माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान. तर हे आता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे नव्याने घटक तयार करावे लागतील मेन्ससाठी. त्यानंतर बघा, पुढे अर्थशास्त्रामध्ये काही ॲडिशन झालेले आहेत ते बघूया. इथे मी पहिले जे जुने घटक होते ते दाखवलेले आहे आणि इथे नवीन घटक दाखवलेले आहेत. जुने घटक कोणते होते, जसं नियोजन, शहर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल व चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था. तर आता नवीन जो सिलेबस आहे त्यानुसार ब्रॉडर 2 पॉईंट आहे. एक म्हणजे काय, समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि दुसरा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. त्यामध्ये सब पॉईंट्स आहे. आता इथे तुम्हाला सिलेबस कदाचित कमी दिसत असेल, नवीन सिलेबस हा जुन्या सिलेबसनुसार कमी दिसत असेल. हे ब्रॉडर पॉईंट आहे, एवढं लक्षात ठेवा. याचे जे काही इनडेप्थ पॉईंट आहे त्यासाठी तुम्हाला राज्यसेवेचा जो मेन्सचा सिलेबस होता त्यामधला अर्थशास्त्राचे घटक वाचावे लागणार आहे, कारण हे जेवढी घटक आहे हे घटक राज्यशास्त्र या परीक्षांचे घटक आहे. म्हणजेच काय की यापूर्वी जुन्या सिलेबसनुसार अर्थशास्त्र जे युज्युअली आपल्याला STI या पदासाठी वाचावं लागायचं, तर याचा जो आवाका आहे किंवा जो सिलेबस आहे तो आता नवीन पद्धतीनुसार वाढवण्यात आलेला आहे. यामध्ये फक्त राज्यसेवेचे 2 पॉईंट जर सोडून बाकी सर्वचा सर्व सिलेबस तसा घेतलेला आहे. एक पॉईंट म्हणजे मुद्रा व पैसा, तो यामध्ये तुम्हाला देण्यात नाही आलेला आहे. आणि दुसरा आहे कृषी, त्याला आपण ॲग्रो इकॉनॉमिक्स म्हणायचो राज्यव्यवस्थेमध्ये. तर हे जर पॉईंट सोडले तर बाकी राज्यसेवेचा अर्थव्यवस्थेचा जो काही सिलेबस होता तो तसा घेण्यात आलेला आहे. तर हे होते कोणते घटक वाढले. तर यामध्ये आपण बघितलं की पूर्वपरीक्षेमध्ये पॅटर्नमध्ये काय बदल झाले, त्यानंतर सिलेबसमध्ये काय बदल झालेले आहेत, त्यानंतर मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काय बदल झाले आणि मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये काय बदल झालेले आहेत. तर जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते झालेले आहेत मुख्य परीक्षेला. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना तेच लक्षात ठेवायचं आहे की आता नवीन पॅटर्ननुसार या परीक्षेची तयारी कशी करावी. तुम्ही सिलेबस एकदा चांगला वाचा, तो समजून घ्या आणि त्यानुसार घटकांची तयारी करा. ठीक आहे. आता यानंतर प्रत्येक पदासाठी वेगवेगळे असे परीक्षा व्हायचे आणि त्यांचे वेगवेगळे कट ऑफ लागायचे. आता जी मेन्स आहे ती आता 9 पदांसाठी तरी ॲटलिस्ट सारखीच आहे, बरोबर आहे. तर मग आता कट ऑफ लागणार की कसं होणार, तर सिम्पल आहे. यापुढे आता
तुम्हाला प्रेफरन्स विचारले जाणार की कुठला पद तुम्हाला वाटतं की घ्यायचं आहे. तर मग तुम्हाला त्या पदांचा प्रेफरन्स विचारला जाणार आणि तुमच्या मार्कांनुसार मग ते पद तुम्हाला मिळतं की नाही मिळत हे आता चेक होईल. ठीक आहे. तर हे आता नवीन पद्धती असणार, त्याबद्दलही नोटिफिकेशन येणार आहेत. तर हे होतं सर्व नॉलेज जे गट ब आणि गट क या परीक्षामध्ये झालेल्या बदलाबाबत. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही यावरही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपही करू शकता. यासंबंधी आणखी काही जर अपडेट्स आले तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरही अपलोड करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.